श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. भगवान गणेश हे भारतीय धर्म आणि संस्कृतीतील पहिले पूजनीय देवता मानले जाते. त्यांच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही. सर्व शुभ कार्यात सर्वप्रथम श्री गणेशाची स्थापना आणि स्तुती केली जाते. हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थी ही संकट दूर करण्याशी संबंधित आहे. श्री गणेशाला समर्पित या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीला संकटांपासून मुक्ती मिळते आणि श्री गणेशाचा आशीर्वाद मिळतो, अशी भाविकांची धारणा आहे. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी महिला या दिवशी उपवास करतात. भगवान गणेशाला दुःखहर्ता म्हटले जाते. त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते. आता या दिवशी आपण उपवास देखील करू शकता किंवा उपवास करणे शक्य नसेल तरी पण आपण या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा सेवा करायचीच आहे. या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक दुर्वा आवर्जून टाकायची आहे. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ तर प्राप्त होतेच, पण त्यासोबत आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होण्यास मदत होत असते. आता या दिवशी आपण भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे. सर्वात प्रथम आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा अगदी पाण्यामध्ये हळद टाकून हे पाणी देखील आपण घरामध्ये शिंपडू शकता. यामुळे देखील घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. आता या दिवशी आपण भगवान श्री गणेशाची पूजा करायची आहे. सर्वात प्रथम भगवान श्री गणेशांना शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे मुलांची देखील अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते. बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होत असतो. आता यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. मग 21 दुर्वाची जोडी असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, जास्वंदीचं फूल असेल तर या सर्व वस्तू तुम्ही अर्पण कराव्या. आता आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे. तुमच्याकडे हळकुंड असेल तर ते हळकुंड देखील तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. हळद घेतल्यानंतर आपल्याला शुद्ध तूप घ्यायचं आहे. हळद आणि शुद्ध तूप आपण एकत्र करायचं आहे आणि याचा टिळक आपण बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे. आता टिळक बाप्पाच्या कपाळावरती लावत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर थोड्याशा अखंड अक्षता देखील बाप्पाच्या कपाळावरती लावायच्या आहे. यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही बाप्पाजवळ व्यक्त करायची आहे. अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असेल, मग घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण बाप्पाला सांगायचं आहे. अगदी संकष्ट चतुर्थीपासून रोज 21 दिवस असा टिळक आपण बाप्पाच्या कपाळावरती लावला तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती लवकर पूर्ण होते असे म्हणतात. आणि जर तुम्हाला 21 दिवस शक्य नसेल तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला असा टिळक तुम्ही बाप्पाच्या कपाळावरती जरूर लावावा. यामुळे बाप्पा आपल्यावरती येणारी सर्व विघ्न, संकटे दूर करत असतातच, त्यासोबत आपली इच्छा देखील पूर्ण होत असते. फक्त टिळक लावत असताना आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्याने सर्व काही व्यवस्थितच होणार आहे. आता यानंतर या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आता हा दिवा अगदी तुम्ही सकाळी प्रज्वलित करू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी प्रज्वलित करणे शक्य नसेल तर संध्याकाळी जरी प्रज्वलित केला तरी पण चालेल. पण दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण हा दिवा आवर्जून प्रज्वलित करावा. यामुळे आपलं चारही बाजूने येणारं दुःख, संकटे हे दूर होतात. तसेच त्यासोबत आपली इच्छा देखील पूर्ण होत असते. तर यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्या हळदीने त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे.
स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण कणकेचा दिवा बनवायचा आहे. आता कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. कणकेचा आपण चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. आता कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंती देखील तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही शुद्ध तुपाचा वापर करू शकता. दिव्यामध्ये आपण जो कलावाचा रक्षासूत्राचा धागा असतो त्याचा वापर करायचा आहे. तो नसेल तर अशा वेळेस कापसाची वात वापरली तरी पण चालेल. त्या वातीला प्रत्येक वातीला आपण हळदी कुंकू लावायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला देखील चारही बाजूनी आपण हळदी कुंकू लावायचं आहे. फूल व्हायचं आहे. आता यानंतर आपल्याला 11 तांदूळ घ्यायचे आहे. आता हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करत आपण ते तांदूळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे आणि ते तांदूळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे. भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच देवघरामध्ये आणखीन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. घराच्या बाहेर देखील दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून घराच्या बाहेर देखील एक दिवा प्रज्वलित करावा. कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो, सेवा करतो तर ती सेवा नक्कीच फलदायी ही ठरत असते. तसेच हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकता. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. मग अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो. मग आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आपण गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा पठण करायचं आहे. तसेच ऋणमुक्ती गणेश स्तोत्र 1 वेळा पठण करायचं आहे आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप आपण 108 वेळा करायचा आहे. आता या सेवा करणे तुम्हाला शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. पण या दिवशी आपण या सेवा करायच्याच आहे. यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होत असते. सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही बाप्पासमोर व्यक्त करू शकता. तसेच या दिवशी आपण आणखीन देखील एक उपाय करू शकता. तर आपल्याला 21 दुर्वा घ्यायचे आहे. आता या दुर्वा घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये अगदी तुम्ही शुद्ध जल टाकू शकता किंवा घरामध्ये जर गंगाजल, गुलाबजल असेल तर ते जरी हळदीमध्ये टाकलं तरी पण चालेल. आता या दुर्वा आपल्याला थोड्याशा हळदीने भिजवून घ्यायच्या आहे. आता हा उपाय विशेषतः तुमची जर मुलं करण्यासाठी तयार असतील तर आवर्जून त्यांनाच तुम्ही हा उपाय करायला सांगावा. यामुळे मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते. तसेच मुलांवर येणारे सर्व अडचणी, अडथळे, संकटे दूर होण्यास देखील मदत होत असते. आता ही दुर्वाची जोडी हळदीमध्ये भिजवल्यानंतर आपण ही दुर्वा हातामध्ये घ्यायची आहे आणि मुलांना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायला लावायचा आहे. किंवा मुलं जर हा उपाय करण्यासाठी तयार नसतील तर अशा वेळेस तुम्ही जरी हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. आता मंत्र जप झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, मुलांबाबत ज्या काही अडचणी, अडथळे येत असतील तर त्याबद्दल तुम्ही विशेषतः सांगावे. आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर ही दुर्वा तुम्ही बाप्पाजवळ अर्पण करायची आहे. आता हा उपाय अगदी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तरी पण चालेल किंवा घरी देखील करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.